नमस्कार मित्रांनो, मी रावण सरकार दर्यापूर. तर मित्रांनो, आज आलो आपण सांगळूत गावले. सांगळूत गाव म्हणजे तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती. दर्यापूर पासून फक्त 5 किलोमीटरवर गाव आहे. या गावची व्यवस्था पाहू शकता तुम्ही की किती खतरनाक आहे. हा रोड पाहून घ्या तुम्ही. कायचा रोड वाटतोय तुम्हाला? सिमेंट डांबर की काय माती? आणि हे गाव म्हणजे हा मेन रोड आहे. हा मेन रोड असून इथं चर्च आहे बाजूला. हे पुढचं चर्च आहे. हाच रोड डायरेक्ट बुद्ध विहारले चालला आणि हाच रोड डायरेक्ट या गावच्या मेन प्लॉटच चालला. गाव म्हणजे टिचेल गाव आहे, नाव गाजलेलं गाव आहे सांगळूत. चांगले सुखी सुखी लोक आहेत आणि सुखी सुखी लीडर पण या गावात मोठ्या प्रमाणात आहे. परंतु हा मेन रस्ता कोणासाठी ठेवलेला आहे? हा की बा गावात येणारे पाहुणे किंवा गावात जे बाहेरचे लोक येतात याच्यासाठी ठेवलेला आहे का? की बा यायला असं वाटलं पाहिजे की गाव पहिलं खराब आहे. आजपर्यंत एवढा खराब रस्ता कोणत्याच गावात पाहिलेला नाही आहे. या गावात पैदल जाता येत नाही, म्हणजे असं म्हणा की पायाला माती लागते. आणि आपला देश म्हणते बा कुठं विकसित झाला म्हणते किंवा काय बा लय वर गेला. या गावाला पाहून तर काही वाटून नाही राहिलं, पूर्ण मातीच दिसून राहिली गावात. डांबर म्हणून या गावाची ओळखच नाही राहिली. तर किती दिवस झाले भाऊ असंच आहे काय? हे असंच आहे भाऊ. आता आमचं गाव 20 वर्षापासून असंच आहे आमच्या गावात. सुधारणा होत नाही का मग आता याची? सुधारणा अजिबात झालेली नाही. हे सगळं प्रशासनात गेलेलं आहे. प्रशासनात तर आता केलं ना हो. आता 3 महिने झाले. 3 महिन्यात रोड खराब झाला काय? मग आता हे सरपंचाला जबाब विचारायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. हो का? तर याच्या आधी कोणा काही केलंच नाही का रोडसाठी? नाही, कोणच नाही काही केलं. कोणाची इच्छाही नाही वाटते करायसाठी. नाही, काहीच नाही. मग मला एक सांगा तुम्ही, आता ग्रामपंचायतचा काहीतरी फायदा आहे का गावाले बा, असं तुम्हाला काय वाटते? रोड जर त्याच्यापेक्षा जर आपल्याला डायरेक्ट बिना ग्रामपंचायतचाही असलो आपण तर फायदा मला वाटते होऊ शकते. की काऊन की काहीच फायदा नाही ना. कोणत्याही ग्रामीण भागात जर गेलो आपण तर अशीच व्यवस्था आहे. मग ग्रामपंचायत म्हणा किंवा लीडर म्हणा, हे कायसाठी आहे? वोटिंगला तर सर्व लोक येत असतील बाबा घरी. बाप्पा वोटिंग साठी तर सगळेच येतात. आता हे पाहून घ्या, लहान लहान मुलं शाळेचे. या रोडनं सांगा कसं यावं कसं जावं. मातीच माती, पूर्ण माती लागते पायाला. हा, या रोडनं म्हणजे जीव घेणं प्रवास आहे. आणि याकडे आता म्हणतात प्रशासनात गेलो. आता प्रशासनात गेलो तर 2च महिने झाले प्रशासनात गेलो. तर याकडे खरोखर कोणातरी वरच्या लीडरनं गंभीर म्हणजे लक्ष द्यावे. आणि यावेळेस जर वोटिंग करसान तर पहिले या रोडाचा विचार करा, कोणालाही करा, फक्त रोड बना. तर ठीक आहे, पहा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो, कमेंट, शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद.